गॅसचा वापर न करता तसेच पनीर, खवा, मावा न घालता बनवलेली ही टेस्टी मिठाई तुम्ही या रक्षाबंधनला एकदा बनवाल ना, मला खात्री आहे प्रत्येक रक्षाबंधनला ही मिठाई नक्कीच बनवाल, कारण ही खूपच झटपट तयार होते आणि खूप कमी सामानात तयार होते. बरं, घरात जेवढं उपलब्ध सामान आहे त्यातच तुम्ही ही मिठाई बनवू शकता आणि याची चव तर एवढी भारी आहे ना, खाणारा म्हणणारच नाही की ही मिठाई घरी बनवलेली आहे. त्यामुळे रक्षाबंधनच्या वेळी कितीही कमी वेळ असेल तर बाहेरून विकतची मिठाई आणण्यापेक्षा तुम्ही ही मिठाई ट्राय करू शकता. नमस्कार, मी अमृता. कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. लवकरच रक्षाबंधन येत आहे, त्यामुळे सर्वात अगोदर रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता रक्षाबंधन म्हटलं तर मिठाई तर आलीच, पण रक्षाबंधनच्या वेळी इतरही खूप कामं असतात आणि तेव्हा मग वेळही खूप कमी असतो आणि वेळ कमी असल्यामुळे बाहेरून विकतची मिठाई आणली जाते. पण बाहेरून मिठाई आणली की त्यात भेसळ वगैरे तर असतेच, पण ती खूप महागही असते. तेव्हा कमी खर्चात कमी साहित्यात तुम्हाला मिठाई बनवायची असेल तर तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता. जबरदस्त आहे. मी मिठाईच्या 5-6 रेसिपीज बनवल्या, पण माझ्या मुलीला आजची आपली ही मिठाई सगळ्यात जास्त आवडली, कारण त्यात टुटी फ्रुटी ड्रायफ्रुट्स आहेत. त्यामुळे ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता बरं, किंवा स्किपही करू शकता. त्यामुळे अगदी हे कमी खर्चात तयार होते आणि बनवायलाही खूप सोपे आहे. आपल्याला इथे गॅसचा वगैरे वापर करायचा नाही आहे, त्यामुळे अगदी झटपट तयार होते. किंवा वेळ कमी असेल तर तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता आणि तुमच्याकडे जास्त वेळ असेल तरी देखील तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता. रेसिपी खूप जबरदस्त आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. लगेच आपण ही झटपट तयार होणारी मिठाई कशी बनवायची हे पाहूया. तर ही मिठाई बनवण्यासाठी मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. आता तुम्हाला जर काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचं प्रमाण वाढवू शकता. त्यानंतर पाऊण कप साखर घेतलेली आहे, अर्धा कप काजू घेतलेले आहे आणि अर्धा कप मिल्क पावडर घेतलेले आहे, तसेच 2 इलायची घेतलेल्या आहेत. आता या सर्व जिन्नसची आपल्याला पावडर करायची आहे. सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यात मी काजू घालते. त्यातच आता इलायची देखील घालायची आहे, जेणेकरून काजू बरोबर इलायची देखील बारीक होऊन जाईल. त्यानंतर यातच आपल्याला साखर घालायची आहे आणि आता आपल्याला याची छान बारीक पावडर करून घ्यायची आहे. अशा प्रकारे छान बारीक पावडर तयार झालेली आहे. यात काजूचे तुकडे वगैरे नाही आहेत. हे मी आता एका ताटात ओतून घेते आणि आता आपल्याला डेसिकेटेड कोकोनट बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यात मी डेसिकेटेड कोकोनट ओतून घेतले. यातच आपल्याला मिल्क पावडर देखील घालायची आहे आणि हे देखील आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हे देखील मी या ताटात ओतून घेते. छान आपलं एकसारखं मिश्रण तयार झाले आणि गुलाबजामुनचं जसं प्रेमिक्स असतं ना, तसंच दिसते सेम, तुम्ही पाहू शकाल. आता हे तुम्ही असं देखील खाऊ शकता बरं, खूप छान लागतं. रंग तर एकदम मिल्क पावडर सारखा आलाय, तुम्ही पाहू शकाल. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला 1/4 कप दूध घेऊन हे मिश्रण आपल्याला कणिकसारखं मळून घ्यायचं आहे, घट्ट मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला अगदी थोडंसं दूध घालायचं आहे आणि हे सुरुवातीला आपल्याला थोडंसं ओबडधोबडच मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला यातलं थोडंसं मिश्रण साईडला काढून घ्यायचं आहे. आपल्याला 2 रंगाची मिठाई बनवायची आहे, त्यामुळे पण तुम्ही जर एकाच रंगाची मिठाई बनवत असाल, प्लेन मिठाई बनवत असाल, तर मग तुम्ही दूध घालून याला घट्टसर मळून घेऊ शकता. आता यातलं थोडंसं मिश्रण मी साईडला काढून घेते, कारण राहिलेल्या मिश्रणात मी पिवळा कलर घालते. कलर आपल्याला दुधामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे. आता अगोदर मी व्हाईटवालं मिश्रण मळून घेते. आता जेवढं 1/4 कप दूध घेतलेलं होतं ना, त्यातलं थोडंसं दूध उरलेलं आहे, बाकी सर्व दूध लागलेलं आहे. यास आपल्याला ओबडधोबड मळून घ्यायचं आहे, जास्त ओलसर करायचं नाही आहे बरं मिश्रण, नाहीतर मग मिठाई सेट व्हायला खूप वेळ लागतो. व्हाईट मिश्रण काढून घेतलं की आता हे पिवळ्या कलरचं मिश्रण मी व्यवस्थित मळून घेते. तुम्ही यात आता लिक्विड कलर घालू शकता किंवा पावडर कलर दुधात मिक्स करून देखील घालू शकता. हे मिश्रण मळताना देखील आपल्याला हे मिश्रण घट्टच मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही आहे. याचा असा छान मऊ गोळा करून घ्यायचा आहे. तसेच याला जास्तही मळायचं नाही आहे बरं, नाहीतर आपण यात डेसिकेटेड कोकोनट घातले आणि मग ते तेल सोडायला सुरुवात करतं जर याला जास्त मळलं तर. हे आता असं व्यवस्थित मळून झालं की आपल्याला प्लास्टिक शीटवरती घ्यायचं आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. वरून देखील पॉलिथिन शीट ठेवायची आहे, म्हणजे हे लाटण्याला वगैरे चिटकत नाही. असं देखील चिटकत नाही, परंतु छान प्लेन होण्यासाठी यावरती आपल्याला अशी प्लास्टिक शीट वापरायची आहे आणि शक्यतो ही पोळी आपल्याला चौकोनी लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाही जमलं तर काहीच हरकत नाही, पण आपल्याला ट्राय करायचं आहे. छान पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे मी, तुम्ही पाहू शकाल. छान याला एक शाईन आलेली आहे. आता ही पोळी आपल्याला साईडला ठेवायची आहे आणि आपण जे मिश्रण साईडला काढून ठेवलेलं आहे त्याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. तर इथे मी आता काही काजू, बदाम, मनुके आणि पिस्ता कट करून घेतला आहे, पण तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता. लहान मुलांचे फेवरेट टुटी फ्रुटी देखील घेतलेले आहे, हे देखील आपल्याला यात घालायचं आहे आणि आता या सर्व ड्रायफ्रूट्समध्ये हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे हे ड्रायफ्रूट्स टुटी फ्रुटी नसेल तर ते तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील ठेवू शकता.
किंवा प्लेन रोल देखील बनवू शकता। याचा आता आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। सुरुवातीला असा गोल रोल बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याला चौकोनी शेप द्यायचा आहे। आता हा रोल असा तुम्ही पोलपाटावरती देखील बनवून घेऊ शकता किंवा असा पॉलिथिन शीटमध्ये घेऊन देखील याला चौकोनी आकार देऊ शकता। पॉलिथिन शीटमध्ये घेतल्यामुळे याला छान फिनिशिंग येते। असा चौकोनी रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा आता आपल्याला आपण लाटून घेतलेल्या पिवळ्या शीटवरती ठेवायचा आहे। जरा जपून ठेवायचा आहे। माझ्याकडून थोडासा वाकडा झाला होता। हा रोल ठेवून झाला की आपल्याला पिवळ्या शीटची अशी घडी करून घ्यायची आहे। मिठाईच्या दुकानातला मिठाईचा आकार तर तुम्ही पाहिलाच असेल, तेवढ्या आकारात आपल्याला हा रोल बनवायचा आहे। अशा प्रकारे छान चौकोनी रोल बनवून घ्यायचा आहे आणि आता हा रोल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 10 ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी। रोल आपला व्यवस्थित सेट झालेला आहे। याची मी आता ही पॉलिथिन शीट काढून घेते आणि हा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कटरने मी याला असं व्यवस्थित कट करून घेते। कटरने याला व्यवस्थित शेप येत नाही आहे। कटरच्या साईडचा भाग याला लागतोय, त्यामुळे याचा आकार बिघडतोय। त्यामुळे याला असं चाकूनेच कट करून घेते मी। एकदम व्यवस्थित कट केलं जाते, तुम्ही पाहू शकाल। कलर कॉम्बिनेशन देखील खूप सुंदर दिसते। टुटी फ्रुटी घातल्यामुळे तर अजूनच सुंदर दिसते ही मिठाई आणि खायलाही खूप छान लागते। बरं, मोठ्यांबरोबरच लहान मुलांना देखील ही मिठाई खूप आवडते। आता ही मिठाई मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याचं टेक्स्चर किती परफेक्ट आहे हे तुम्हाला दाखवते। मिठाई आपली एकदम खुसखुशीत झालेली आहे। कलर तुम्ही पाहू शकाल किती जबरदस्त झालाय आणि अगदी सहज तुटते। अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळेल अशी आपली मिठाई तयार झालेली आहे आणि चवीलाही खूप जबरदस्त झालेली आहे। बरं, खरंच तुम्ही एकदा ही मिठाई ट्राय करून पहा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल। तुमच्याबरोबरच घरातील इतर मंडळींना देखील ही मिठाई खूपच आवडेल। लहान मुलांना तर ही आवडतेच, पण मोठ्यांना देखील ही मिठाई खूपच आवडते। त्यामुळे या रक्षाबंधनाला ही मिठाई नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। बाय बाय।